जो मिलाच्या मागच्या भागामध्ये प्रतिस्पर्ध्यांशी सामना करताना अमन माथुर एएसआरपेक्षा कमी नाही हे तिला कधीच माहीत नव्हते. पुढचा भाग. संध्याकाळपर्यंत अर्णव आपले काम पूर्ण करून ऑफिसमध्येच पार्टीसाठी तयार झाला. त्यांनी पार्टीत जाऊन अर्ध्या तासात निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे. कुशी ब्री होत आहे आणि त्याला तिच्यासोबत राहायचे आहे. पण हा क्लायंटही खूप महत्त्वाचा आहे, नाहीतर त्याच्याकडे जाण्याचा विचारही केला नसता. तो त्याच्या 3 पीस सूटमध्ये तयार झाला आणि त्याची टाय बांधली. तो त्याच्या केबिनमध्ये गेला आणि त्याची लॅपटॉपची बॅग उघडली आणि कुशीने त्याला सुरक्षितपणे भेट दिलेला ब्रोच पाहिला. त्याने तो घेतला आणि त्याच्या कोटवर पिन केला आणि त्याच्या केबिनमधून त्याच्या कारच्या दिशेने निघाला. इंजिन पेटवून तो पार्टीच्या ठिकाणाकडे निघाला. त्याची कार पार्क करून तो प्रवेशद्वाराकडे निघाला. फक्त मीडियाने अडवले. तो त्यांच्या समोर उभा राहिला आणि काही फोटो काढून आत निघून गेला. त्यानंतर तो पार्टीचे आयोजन करणाऱ्या मिस्टर डिसोझा यांच्या जवळ गेला आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले. मिस्टर डिसोझा, तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. अर्णव, तेच मिस्टर डिसोझा, आणि तुमच्या कंपनीच्या आणखी एका मैलाच्या दगडासाठी अभिनंदन. मिस्टर डिसोझा हसले. खूप खूप धन्यवाद. इथे थांबा, मी जाऊन दुसऱ्या पाहुण्याला नमस्कार करतो आणि तुमच्याकडे परत येईन. अर्णव, नक्की. त्याने त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि इतर पाहुण्यांकडे जाऊन त्यांचे स्वागत केले. अर्णवला ओळखणारे काही सदस्य त्याच्या जवळ आले आणि त्याला नुकत्याच मिळालेल्या पुरस्कारासाठी आणि त्याच्या लग्नासाठी अभिनंदन केले. अर्णवने सगळ्यांशी बोलून वेळ पाहिली. त्याला येऊन जवळपास अर्धा तास झाला आहे. अर्णव, चला बाय बिड करून घरी जाऊया. कुशी माझी वाट पाहत असेल. तो मिस्टर डिसोझा शोधण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा त्याला वाटले की कोणीतरी त्याला बोलावत आहे. अक्षराला तिथं बघून तो स्तब्ध आणि थक्क होऊनच दिशेकडे वळला. अक्षरा, हाय अर्णव. कसा आहेस? अर्णवने तिला उत्तर देता शांतपणे तिच्याकडे पाहिलं. अक्षरा, तू एकटी आहेस तर मी तुला जॉईन करू का? अगदी एखाद्या कंपनीप्रमाणे. मी त्याला कंपनी द्यायला आलो आहे. दोघांचा आवाज ऐकू आला आणि कुशी तिथे उभी असलेली कुशी तिच्याकडे हस्तमुखाने पाहत होती. हे अर्णवला माहीत होते की ती सामान्य नाही. कुशीला कार्यक्रमस्थळी पाहून तो आश्चर्यचकित झाला जेव्हा तिने प्रथमच ती येणार नाही असे सांगितले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला तिने जी साडी नेसली होती तीच तिने नेसल्याने अर्णवने तिच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहिले. त्याची बायको या रंगात पूर्णपणे वेगळी का दिसते हे त्याला समजले नाही. या रंगात आणि साध्या ॲक्सेसरीज आणि मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसते. दुसऱ्या बाजूला असलेल्या कुशीला तिच्या हंडसम नव्याकडे बघून वेड्यासारखं हृदय धडधडतंय असं वाटलं. ती पहिल्यांदाच त्याला सूटमध्ये पाहत आहे. त्याचे चॉकलेटी तपकिरी डोळे, तीक्ष्ण नाक, उत्तम हिरवेगार केस, त्याची दुबळी आकृती. अरे रे, मुलींनी त्याला ओघळले तर त्यात दोष नाही. तो असा दैत्यपूर्ण देखणा असणंही त्याची चूक आहे. ती त्याच्या जवळ गेली आणि तिचे हात त्याच्या भोवती फिरले. तेव्हाच तिला दिसले की तिने गिफ्ट केलेले ब्रोच त्याने घातले आहे. तिने हळूवारपणे ब्रोचला स्पर्श केला आणि त्याच्याकडे पाहिले. कुशी, आज खूप सुंदर दिसते. त्याच्या लुकची प्रशंसा करण्यापासून ती स्वतःला रोखू शकली नाही. कुशी, उशीर झाल्याबद्दल माफ करा अर्णव. आणि तुम्ही सुश्री, मी त्याला कंपनी द्यायला आलो आहे. तू स्वतःसाठी दुसरा माणूस का शोधत नाहीस? अक्षराला स्तब्ध करत कुशी तिला ताठरतेने म्हणाली. तिने एक चिंताग्रस्त स्मित केले आणि तिला शिव्या देत निघून गेली. दूर जाताना कुशी तिच्याकडे बघतच राहिली. तिच्यावरून नजर हटवत तिने अर्णवकडे पाहिलं जो पलटवार न करता तिच्याकडे बघत होता. त्याची नजर पाहून तिच्या चेहऱ्यावर लालसर पसरला. तिचे केस कानामागे धरून अर्णव
अर्णव स्तब्धतेतून बाहेर आला. तू नाही येणार म्हणालास. कुशी सरप्राईज नावाची गोष्ट आहे माय डिअर हसबंड. अक्षरा नावाच्या एका प्राण्याला तिथं विसळून आश्चर्याने अर्णवने भुवया उंचावल्या. कुशी आणि अर्णव, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अर्णव, काय? कुशी, तिकडे बघ. कुशीने एका दिशेकडे बोट दाखवले आणि पाहिले की अमन आपल्या रुंद हस्त त्यांच्या दिशेने चालत होता. अमनला पाहून खरोखरच आश्चर्यचकित झालेल्या अर्णवला अमनने मिठी मारली. अर्णवने हसून त्याला परत मिठी मारली. अर्णव, तू कधी आलास? अमन, काही तासांपूर्वीच. मला मिस्टर डिसूझा यांनी बोलावले होते आणि किद्दूचीही तब्येत ठीक नव्हती, म्हणून मी तिला भेटून पार्टीला जाण्याचा विचार केला. वायसे, या ड्रेसमध्ये छान दिसत आहे. तो दूर सरकत त्याच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहत म्हणाला. अक्षराला पाहूनही अर्णवला त्याच्या आनंदी मूडमध्ये पाहून अमनला खरंच आश्चर्य वाटलं. अर्णव, धन्यवाद. मी निघणार होतो. कुशी, तू इथे का आलीस? पहा, इथे आजूबाजूला सर्व एसी असल्याने खूप थंडी आहे. कुशी, मी ठीक आहे अर्णव. अमन, यार अर्नी, मला खूप भूक लागली आहे. रात्रीचे जेवण इथेच संपवून मग जाऊ. अर्णव, मूर्ख, तू पार्टीत आहेस. प्रथम जा आणि यजमानांना अभिवादन करा. मिस्टर डिसोझा त्याच्या जवळ आला तेव्हा अमन प्रत्युत्तर देणार होता. मिस्टर डिसोझा, हाय मिस्टर माथुर. तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. अमन, हाय मिस्टर डिसोझा. सर्वप्रथम तुमच्या कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन. मिस्टर डिसोझा, खूप खूप धन्यवाद तरुण. त्यानंतर त्या दोघींच्या शेजारी उभ्या असलेल्या तरुणीकडे पाहून त्याने भुसभुशीत केली. मिस्टर डिसोझा, ही सुंदर महिला कोण आहे? माझी बायको, माझी बहीण. अर्णव आणि अमन एकाच वेळी म्हणाले. मिस्टर डिसोझा मोठ्याने हसले. अरेरे, ASRचा पात्र बॅचलर टॅग चोरणाऱ्या महिलेला पाहून खूप आनंद झाला. मिस्टर माथुरलाही एक बहीण आहे हे मला कधीच माहीत नव्हते. जरा थांबा, मी माझ्या पत्नीची तुमच्याशी ओळख करून देतो. तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि तिला त्यांच्याकडे घेऊन गेला आणि कुशीची त्याच्या पत्नीशी ओळख करून दिली. तिनेही कुशीला शुभेच्छा देत पार्टीत स्वागत केले. अमन, बघ हरनी, मी पण यजमानांना नमस्कार केला. निदान आता तरी मला खाऊ दाखव. अर्णवने डोळे मिटले तर कुशी हसली. अर्णव, ये. तिघी बुफेच्या दिशेने निघाल्या. अक्षरा, जिने पलीकडे त्यांना हसताना पाहिलं, तिने हात मुठीत धरले. तिच्या उपस्थितीचा अर्णवला अजिबात त्रास होत नाही. तो रागावलेला नाही किंवा तो पूर्वीसारखा तुटलेला दिसत नाही. कुशीला सत्य कळल्यावर अपघात घडतील असे तिला वाटले, पण ते इथे हसताहेत. कोणत्याही योगायोगाने अर्णवने कुशीला सर्व काही स्वतःहून सांगितले. काही नाही. त्यांचा फोटो पाहून कुशीचा हादरलेला चेहरा त्याचाच पुरावा होता. ती अर्णवसिंग रायजादाला चांगली ओळखत होती. त्याच्या चारित्र्यावर एक टीका केली की समोरची व्यक्ती निघून जाते. जर कुशीने भांडण उचलले असते तर आतापर्यंत ते हसले नसते. करिअरच्या लालसेपोटी तिने अर्णवशी संबंध तोडले आणि त्यात पुढे गेली, पण सगळ्यांनी तिचा वापर केला. तिच्या नशिबाला शाप देत तिने चित्रपट आणि जाहिरातींमध्ये छोट्या भूमिका केल्या. एकदा तिला चांगली भूमिका मिळाली आणि तीही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर खराब झाली. एका प्रख्यात निर्मात्याची मैत्रीण होण्याचे तिचे नशीब थकले, पण दुसरी यशस्वी नायिका सापडल्यावर तोही तिला सोडून गेला. अर्णवला अवॉर्ड शोमध्ये पाहिल्यावर तिला ऑफर झालेल्या छोट्या छोट्या भूमिका ती करत होती. अर्णव हा भावनिक मूर्ख आहे हे तिला माहीत असल्याने तिने त्याच्यासोबत परत यायचे ठरवले. जर त्याला थोडी काळजी आणि प्रेम दाखवले तर तो विरघळेल, परंतु अर्णवने लग्न घोषित केल्यावर तिच्या आयुष्याला धक्का बसला. चांगल्या करिअरशिवाय सडत असताना त्याला आनंदी पाहून तिला हेवा वाटला.
त्यानंतर तिने एक गुप्तहेर नेमला आणि कुशीची पूर्ण माहिती घेतली. कुशीच्या व्यक्तिरेखेबद्दल, ती किती दयाळू आणि निस्वार्थी मुलगी आहे हे तिला कळले. तिला कळले की लग्नानंतरही कुशी तिची नोकरी सुरू ठेवत आहे आणि तिच्या निरुपयोगी स्कूटीवर कामासाठी प्रवास करत आहे. दोघांचे लग्न तिच्यावर कसे लादले गेले हे लक्षात घेऊन कुशी अर्णवला सोडून जाईल असे तिला वाटले. तिला वाटले की ती तिच्याशी काही हृदयद्रावक संवाद सांगून फेरफार करेल जेणेकरून ती ऐकून विरघळेल आणि अर्णवला सोडून निघून जाईल. पण तिचे चारित्र्य विचाराचं विश्लेषण, अर्णव त्याच्या असभ्य वागण्यात असेल आणि कुशी त्याच्या निस्वार्थ स्वभावात असेल. जेव्हा अर्णव आणि कुशी समोरासमोर येतील तेव्हा बरोबर असेल का? उत्तर फक्त वेळच देईल. दुसऱ्या बाजूला अर्णव आणि अमन तिची प्लेट घेऊन येण्याची वाट पाहत टेबलावर बसलेली कुशी. अर्णव आणि अमन एक प्लेट भरून टेबलाच्या दिशेने आले आणि तिच्या शेजारी बसले. अर्णव, कुशी, तू खरंच कम्फर्टेबल आहेस का? इथे जरा थंडी आहे. कुशी हसली. मी ठीक आहे अर्णव. अर्णव आणि अमन दोघांनाही भुरळ पाडणारे काहीतरी पाहून ती जेवत होती. कुशी, वेटर. तिने शेजारी चालणाऱ्या वेटरला बोलावले आणि अर्णवचे डोळे मोठे करून 2 कप आईस्क्रीम घेतले. अर्णव, काय? कुशी, मला सांग ना, तू ते आईस्क्रीम खाणार आहेस? अर्णवचा धोक्याचा चेहरा आणि कुशीचा गोंडसपणा पाहून अमन हसला. त्याने पटकन त्याचा फोन घेतला आणि त्यांचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. कुशी, अर्णव, माझा ताप गेलाय. एक आईस्क्रीम मला काहीही करणार नाही. मी एक कंप्लान मुलगी आहे. अर्णवने डोळे मिटले तर अमन हसला. कुशी एक चमचा आईस्क्रीम घेऊन ती तोंडात भरणारच होती तेव्हा अर्णवने तिचे दोन्ही हात धरले आणि वेटरला ओरडला. जवळून चालणारा एक वेटर येऊन त्याच्या बाजूला उभा राहिला. वेटर, हो सर. अर्णव, प्लीज ही आईस्क्रीम घेऊन जाऊ का? कुशीने श्वास घेतला. अर्णवने तिच्याकडे कान लावता वेटरकडे पाहिलं. तुम्ही ते घ्या प्लीज. वेटरने तो कप काढून घेताना पाहिल्यावर कुशी लहान मुलासारखी थबकली. तिची उधळपट्टी पाहून अर्णवचे हृदय विरघळले आणि त्याने वेटरला थांबवले आणि तिचा एक हात तिच्यापासून दूर घेतला आणि आईस्क्रीमने भरलेला चमचा धरला आणि वेटरला पांगवले. चमचा घेऊन त्याने तो तिच्या तोंडाकडे वाढवला. फक्त एक चमचा. ठीक आहे. कुशी, डबल ओके. तिचा हात मोकळा करून त्याने तिला आईस्क्रीम भरलेला चमचा खायला दिला. कुशीने आनंदाने ते झटकले आणि आईस्क्रीमच्या चवीचा आस्वाद घेत त्याला हसू फुटले. मित्राकडे बघत अमनचे डोळे पाणावले. त्याने व्हिडिओ बंद केला. कुशी, थक्स अर्णव. अर्णव हसला. खा. ते खात राहिले. अर्णव, अमे. अमन, हम्म. अर्णव, काय चालले ऑफिसमध्ये? अमन, सर्व काही ठीक चालले आहे अर्नी. आमचे कर्मचारी त्यांच्या खडू बॉसशिवाय आनंदाने काम करत आहेत. अर्णव त्याच्याकडे बघत असताना अमन हसला आणि कुशीने त्यांच्याकडे पाहिलं की या विनोदावर हसावं की नाही. अमन, ओक्कक्क. मी फक्त विनोद करतोय. तू किडू हसू शकतोस. कुशी, भैया, तू असं कसं बोलू शकतोस? माझा नवरा खूप गोड माणूस आहे. अशीच काजू कटली. तिने एक लहान चावा तोडला आणि तो त्याच्या तोंडात भरला. अर्णव हसला आणि तिने त्याला खायला दिलेला छोटा तुकडा खाल्ला. अमन, ओह. कुशी, हम्म. दोघांनी गायले. अर्णव भुसभुशीत झाला. तुम्ही दोघे मला चिडवत आहात ना? दोघींनी मान हलवली आणि हसले. अर्णव, मला माहीत होतं. त्याने उभ्या असलेल्या टेबलाला हलके चादळले. अमनने त्याचा डावा हात धरला आणि कुशीने उजवा हात धरून त्याला पुन्हा खुर्चीवर ओढले. कुशी, जलद खा, मला इथे थंडी जाणवते. चला जेवून निघूया. अमन, उफस सॉरी लहान. अर्णव, इथे खूप थंडी आहे का? कुशी, ठीक आहे. खा.
तापामुळे अजून तिची जीभ कडू असल्याने कुशीने जेवण मध्येच सोडले. आधीच जेवायला थांबलेल्या अर्णवने तिच्याकडे काळजीने पाहिले. अमननेही जेवायला सोडलं. अर्नी, चल घरी जाऊया. मध्येच अन्न सोडताना कुशीने दोघांकडे पाहिलं. वाईट सवय. बसा आणि तुमची प्लेट पूर्ण करा. अमन, तू पण जेवत नाहीस? कुशी, माझी जीभ कडवट आहे. नाहीतर मी तुमच्या दोन्ही प्लेट्स माझ्यानंतर संपवल्या असत्या. गप्प राहा आणि तुम्ही दोघेही खा, मी हात धुवून येईन. ती हात धुवायला गेली आणि एसी मुळे पाणी खूप थंड असल्याने दुसऱ्याच क्षणी पश्चाताप झाला. तिने थरथर कापायला सुरुवात केली आणि स्वतःला उबदार ठेवण्यासाठी तिचे हात चोळले. ताटात कमी अन्न ठेवणाऱ्या अर्णवने ते पटकन संपवले. अमन, तू जा. अर्नी, मी लवकर संपवतो, नाहीतर किड्डू मला शिव्या देईल. अर्णव, लवकर संपवून ये, मी कार्यक्रमाच्या बाहेर थांबेन. अमन, हम्म, ठीक आहे. कुशी तिथे एकटीच उभी राहून स्वतःला गरम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून अर्णव हात धुण्याच्या ठिकाणी गेला. दुसरीकडे कुशी थंडीने थरथरू लागली. तिचे तळवे गरम व्हायचे नाव घेत नाहीत. पण लवकरच तिला तिच्या हातावर काहीतरी उबदार वाटले. तिने डोके फिरवले आणि पाहिले की अर्णवने तिला आपल्या कोटने झाकले होते. ती हसली आणि भारावून गेली. त्याने तिच्या हाताचे तळवे तिच्याबरोबर घट्ट पकडले आणि तिला आवश्यक असलेली उबदारता दिली. अर्णवने तिच्या मंदिराचे हळूच चुंबन घेतले. चल जाऊया. कुशी, पण पार्टी? अर्णवया, पार्टी सोबत? चल, आपण निघतोय. कुशीने त्याला मिठी मारली. तू खरंच काजू कटली आहेस. अर्णव हसला. कौतुकाबद्दल धन्यवाद. चल चल, गाडीत बसू. अमन, जेवण संपवून येईल. कुशीने मान हलवली आणि अर्णव तिचा हात धरून मागच्या गेटकडे चालू लागला. त्यांनी मिस्टर डिसोझा यांना फोन करून ते जात असल्याची माहिती दिली आणि त्यांच्या कंपनीच्या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन केले. कुशी, अर्णव. अर्णव जो तिचा हात धरून चालत होता. हम्म. कुशी, तुला माहीत आहे, मला आत्ता रेफ्रिजरेटरमधून बाहेर पडलेल्या कोंबड्यासारखे वाटत आहे. इथे इतकी थंडी का आहे? तिचं ऐकून अर्णव हसला. ही पार्टी व्हेन्यू आहे कुशी. इतकी फुले आहेत ना, एसी पूर्णपणे चालू आहे जेणेकरून आपल्या शरीराच्या तापमानामुळे फुले कोमेजणार नाहीत. कुशी, पण खूप झालं. अर्णवने तिचे हात तिच्या भोवती गुंडाळले आणि तिचे रडणे ऐकून हसत चालला. या आठवडाभरात तिच्या नॉनस्टॉप बोलण्याचं किती चुकलं ते फक्त त्यालाच माहीत. अर्णव ये. त्यांची गाडी घेण्यास तयार असल्याचे त्याने पाहिले. त्याने कुशीसाठी दरवाजा उघडला आणि तिला पॅसेंजर सीटवर बसवले. दुसऱ्या बाजूला चालत त्याने ड्रायव्हर सीट घेतली आणि गाडी सुरू केली आणि निघून गेला. कुशी, अर्णव. अमन भैया. अर्णव, तो येईल. कुशी, चला बाहेर थांबा, नाहीतर पार्किंगच्या ठिकाणी रहदारी असेल. त्याने गाडी बाहेर काढली आणि गाडी रस्त्यावर उभी केली. थोड्याच वेळात अमन आला आणि त्यांच्यात सामील झाला. अमन, अर्नी, मी तासाभरात निघतो. अर्णव रिटॉर्ट करणार होता तेवढ्यात कुशी बोलली. कुशी भैया, परवा संक्रांती आहे. तुम्ही इथे राहून आमच्यासोबत आनंदोत्सव का साजरा करत नाही? अमन तिच्याकडे बघून हसला. सो मच. पण मला जायचे आहे. मी उद्या एक महत्त्वाची बैठक ठरवली आहे. नाहीतर मी तुझ्यासोबत राहून साजरा केला असता. कुशी थबकली आणि गप्प बसली. अर्णव लवकरच त्यांच्या घरी गेला आणि निघण्यापूर्वी अमनला फ्रेश होण्यास सांगितले. ते दोघे बदलण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. त्यांच्या खोलीत गेल्यावर कुशीने अर्णवचा कोट काढून सोफ्यावर ठेवला. ती आरशासमोर उभी राहून तिचे सामान काढू लागली. तिच्या मागून चाललेल्या अर्णवने जाऊन तिला मागून मिठी मारली आणि आरशातून तिच्याकडे पाहिले. अर्णव, आज मला तुझी खूप आठवण आली.
तो तिच्या खांद्यावर चुंबन घेत तिला हलकेच हस्त म्हणाला. अर्णव हसला. वायसे, या साडीत असे काय विशेष आहे की मी माझ्या बायकोला या साडीत अनेकदा सजलेले पाहतो. कुशी, या साडीसोबत काही चांगल्या आठवणी जोडल्या गेल्या असतील. अर्णव तिच्याकडे बघून हसला. कसल्या आठवणी? कुशीने तिच्या डोळ्यांच्या कोप्यातून त्याच्याकडे पाहिलं आणि खाली बघत लाजली. अर्णव जरा दूर सरकला आणि तिला वळवून आपल्याकडे खेचून गालावर टेकवले. अर्णव, जुने पुन्हा जगण्यात वेळ का वाया घालवायचा, जेव्हा आपण एकत्र नवीन तयार करू शकतो? त्याने आपल्या कर्कश आवाजात विचारले आणि तिला अपेक्षेने डोळे मिटून पुढे झुकले. तो फक्त 1 सेंटीमीटर दूर होता जेव्हा त्यांना दारावर ठोठावल्याचा आवाज आला आणि अमनच्या आवाजाने त्यांना हाक मारली. अर्णवने डोळे फिरवले. हा अमन. कुशीला हसू फुटलं आणि हसत हसत तिचा चेहरा त्याच्या छातीत गाडला. अर्णव, तुझं माझं झालं नाही, तो दूर जाण्यापूर्वी म्हणाला आणि त्यांच्या दाराकडे निघाला तर कुशी त्यांच्या वॉशरूममध्ये बदलण्यासाठी आत गेली. अर्णवने दार उघडले ते पाहून अमन बदलला आणि निघायला तयार झाला. अमन, मी आता निघतो, उद्या फोन करतो. कुशी कुठे आहे? अर्णव, ती आत आहे. थांब, मी येतो आणि तुला सोडतो. अमन, ठीक आहे. ते दोघे खाली उतरले आणि सोफ्यावर बसून बोलत बोलत कुशी चेंज करून खाली आली. तिला पाहून अमन आणि अर्णव उभे राहिले. अमन, बाय कुशी, काळजी घे. कुशी, तू पण. अमन हसला आणि तिचे केस विस्कटले. नेहमी आनंदी राहा. कुशी, आल्याबद्दल धन्यवाद. अर्णव त्यांच्याकडे पाहून हसला. अमनने अर्णवला मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर थाप मारली. टेक केअर अर्नी, आणि माझ्या लहानाची पण काळजी घे. अर्णव, नक्की. ते मिठीतून बाहेर पडले आणि अर्णव गाडी स्टार्ट करायला पुढे निघाला तर अमन कुशीसोबत मागे चालला. अमन, कुशी, अक्षराबद्दल अर्णवशी बोल. ठीक आहे कुशी, मी बोलेन त्याच्याशी. अमन, आणि काही काळजी करू नकोस, मी तिची काळजी घेईन. ती पुन्हा तुझ्यासमोर येण्याचे धाडस करणार नाही. ठीक. कुशी, धन्यवाद भैया, सगळ्यासाठी. अमन हसला. माझ्या लहान बहिणी, तुझ्यासाठी काहीही. मी म्हटल्याप्रमाणे फक्त आनंदी राहा आणि फालतू गोष्टींचा विचार करू नका. कुशी त्याच्याकडे बघून हसली. अर्णव गाडी घेऊन प्रवेशद्वारापाशी आला. कुशी आणि अमन गाडीत बसले आणि अर्णवने त्याला हेलिपॅडवर सोडले. अमन त्यांना बाय करून दिल्लीच्या दिशेने निघाला. रात्री कुशी आणि अर्णव बेडवर पडलेले एकमेकांकडे बघत होते. कुशीला त्याच्या डोळ्यात डोकावणं कठीण जात असताना अर्णवला हसू आलं. अर्णव, तू आमच्यामध्ये लॉरी पार्क करायचा विचार करत आहेस का? त्याचे बोलणे ऐकून कुशी भुसभुशीत झाली. काय अर्णव, मग तू माझ्यापासून एवढा लांब का खोटे बोलत आहेस? तो ऐकून कुशीला तिच्या संपूर्ण शरीरावर हंसाचे धक्के जाणवले. तिला गालावरून रक्त येत असल्याचे जाणवले. गेल्या आठवड्यात ती आजारी होती आणि तणावाखाली होती, म्हणूनच ती त्याला मिठी मारून झोपली. पण आजची परिस्थिती तशी नाही. अर्णव तिला आपल्याकडे खेचतोय असं वाटून ती काय करावं याचा विचार करत होती. तिने स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहिलं. अर्णव, काळ्या नंतर हा लाल तुला खूप शोभतो. तिच्या लालीमुळे लाल झालेल्या गालाला त्याने मिठी मारली. अर्णव, कधीतरी आधी काहीतरी अपूर्ण राहिले होते, आहे ना? कुशी, काय? अर्णव पुढे झुकला. तिच्यावर ओठ ठेवून तिचे चुंबन घेत तिच्या मणक्यात थरथर कापत होता. हवेसाठी चुंबन तोडून त्याने कपाळ तिच्यावर टेकवले. तिला जवळ मिठी मारून त्याने शांत झोप घेण्यासाठी डोळे मिटले. दुसऱ्या बाजूला असलेल्या कुशीने पुढच्या एका मोठ्या दिवसाचे नियोजन करण्यापूर्वी शांत झोप घेण्यासाठी डोळे मिटले. अर्णव अक्षरशः विसरला होता की आज अक्षरा भेटली होती.
त्याचे मन आणि हृदय कुशीने भरले होते आणि फक्त त्याची कुशी आणि कोणीही नाही. अर्णव आणि कुशी एकमेकांना मिठी मारून झोपले होते. कुशीला आधी जाग आली आणि तिने तिला मिठी मारून झोपलेल्या तिच्या सुंदर नव्याकडे पाहिले. ती त्याच्याकडे बघून हसली आणि हळूच स्वतःला त्याच्यापासून दूर केले. त्यानंतर ती वॉशरूममध्ये गेली आणि फ्रेश झाली. कुशी आजारी असल्याने ते दोघेही त्यांच्या नेहमीच्या मॉर्निंग वॉकला गेले नाही. ती गेली आणि त्यांच्या स्वयंपाक्याला त्यांच्यासाठी नाश्ता बनवायला सांगून परत तिच्या खोलीत गेली. तिने मग अर्णवला उठवले आणि फ्रेश व्हायला सांगितले. अमनच्या सल्ल्यानुसार तिने अक्षराविषयी अर्णवशी बोलायचे ठरवले आहे. त्याचा प्रतिसाद काहीही असो ती सहन करेल. अर्णव फ्रेश झाला आणि दोघांनी जाऊन नाश्ता केला. ते हॉलमध्ये बसले असताना त्यांना दारावरची बेल वाजण्याचा आवाज आला. अर्णव बघेन. कुशी हम्म. अर्णवने जाऊन दरवाजा उघडला तर तिथे एक माणूस हातात पार्सल घेऊन उभा होता. अर्णव धन्यवाद. तो माणूस त्याला नमस्कार करून निघून गेला. कुशी कोण होता तो अर्णव. अर्णव तुझ्यासाठी एक पार्सल आहे. कुशी भुसभुशीत झाली माझ्यासाठी. अर्णव हम्म. कुशी ते काय. अर्णव मला कसं कळणार. उघडा आणि बघा स्वतःला. कुशीने भुसभुशीत केले आणि पार्सल मिळवले आणि ते उघडू लागली. अर्णव तिला पार्सल देत तिच्या बाजूला बसला. कुशीने काळजीपूर्वक पार्सल उघडले आणि त्यातील मजकूर बघून तो दचकला. कुशी काय. अर्णव मला वाटतं त्याने हे चुकीच्या पत्त्यावर पोहोचवलं आहे. थांब मी जाऊन परत येईन. अर्णवने तिला सोफ्यावर मागे खेचल्यावर ती जायला उभी राहिली. कुशी अर्णव. अर्णव मी फक्त कुशीची ऑर्डर दिली आहे. कुशीने श्वास घेतला का. अर्णवने तिचा गाल ओढला अर्थात फक्त तुझ्यासाठी. कुशीने तिच्या हातातल्या लेटेस्ट आयफोनकडे पाहिलं आणि अर्णवकडे तिच्या अविश्वसनीय नजरेने नजर टाकली. अर्णव तुझा फोन तुटला आहे. म्हणून मी तुझ्यासाठी नवीन घेतला आहे. कुशी अर्णव माझ्या फोनचा डिस्प्ले तुटला. आम्ही ते दुरुस्त करू शकलो असतो. नवीनची काय गरज आहे. तोही आयफोन. अर्णव कुशी ती माझी तुझ्यासाठी भेट आहे. तू घेणार ना. कुशीने उसासा टाकला अर्णव. अर्णव कुशीवर स्विच करा. कुशीने फोन घेतला आणि तो चालू केला. मला आयफोन कसा वापरायचा हे माहीत नाही. अर्णव मी तुला ते शिकवतो. वायसे तुम्ही आमचे चित्र क्लिक करणार नाही का. कुशीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि कॅमेरा आयकॉन शोधून तो उघडला. तिने त्यांचा एक फोटो क्लिक केला आणि तो पाहिला. कुशी छान आहे ना. अर्णवने चित्र बघितली. मला वाटतं अजून प्रयत्न करायला हवा. कुशीने भुसभुशीत केली आणि आणखी काही चित्रे क्लिक केली. दोघांनीही हसून फोटोसाठी पोज दिली. अर्णव पुढे झुकून तिच्या गालाचे चुंबन घेत असताना हसत असलेल्या कुशीला धक्काच बसला. तिने फोन हातात घेतलेल्या त्याच्याकडे पाहिले आणि त्यांचे फोटो क्लिक करत राहिली. कुशीने हसत तिचे डोळे मिटले आणि तिच्या सुंदर आठवणी तिच्या नवीन फोनमध्ये कैद केल्या. अर्णव आता बघा किती छान दिसतात ते. अर्णवने फोन तिच्या हातात दिला आणि हसला. कुशी अर्णव. अर्णव हम्म. कुशी आता एका आठवड्यापेक्षा जास्त काळ माझे वर्ग चुकले आहे. मी जाऊन लॉग इन करू का. अर्णव हम्म. कुशी ठीक आहे. ती उभी राहिली आणि त्यांच्या अभ्यासाकडे गेली आणि तिच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये गुंतली आणि अर्णव विचारात पडला. दोघेही गप्प बसून आपापल्या विचारात दिवस निघून गेले. संध्याकाळ झाली होती. अर्णव गच्चीवर गेला आणि अक्षराचा विचार करत आकाशाकडे बघत गप्प बसला. त्याच्या स्वतःच्या वागण्याने तो आश्चर्यचकित झाला होता. त्यांच्या ब्रेकअप नंतर त्याने तिला काही वेळा अशा घटनांमध्ये पाहिले आहे, परंतु नंतर त्याला त्याच्या आत राग आणि द्वेषाची लाट जाणवेल.
त्याला तो विश्वासघात वाटेल आणि तो किती मूर्ख होता. कालही त्याने तिला पाहिलं, पण आश्चर्य म्हणजे त्याला आता वेदना जाणवत नव्हत्या आणि त्याला कारण माहीत होतं. हे सगळं कुशीमुळे. त्याची कुशी. कुशीला हे सगळं सांगायला तो कसा विसरला? तो तिला अंधारात कसा ठेवणार होता? हे सगळं त्याने तिला सांगायला हवं होतं. हे त्याला लपवून ठेवायचे होते असे नाही. कुशीने आयुष्यात प्रवेश केल्यावर अक्षरशः त्याच्या भूतकाळात अक्षरा नावाची एक व्यक्ती होती हे तो विसरला होता. काल तिला पाहिल्यावरच त्याला अक्षराची आठवण झाली. पण जेव्हा तिला कळेल की त्याचा भूतकाळ आहे आणि तो कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होता तेव्हा तिची प्रतिक्रिया कशी असेल? साहजिकच तिला बरे वाटणार नाही. ती दुखावली जाईल आणि त्याच्यावर नाराज राहील. पण याचा अर्थ असा नाही की तो यापुढे लपवेल. धन्यवाद. कथेचा भाग 36 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.